तर कालच्या लेक्चरला आपण जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय, तो कधी ऍप्लिकेबल झाला या संदर्भात माहिती घेतली होती. 1 जुलै 2017 पासून तो ऍप्लिकेबल झालेला आहे. साधारणतः 2000 मध्ये एक कमिटी स्थापन केली गेली होती. नंतर 2017 ला लोकसभा आणि राज्यसभेला याचं बिल पास झालं. पार्लिमेंटमध्ये ते पास झाल्यानंतर 1 जुलै 2017 ला जीएसटी ऍप्लिकेबल झाला. त्या दिवसापासून वन नेशन वन टॅक्स या पद्धतीने कार्यवाही आपल्या भारतामध्ये केली जाते. नियर अबाउट 17 इनडायरेक्ट टॅक्स रद्द करून एकच टॅक्स जीएसटी हा ठेवला गेला. मग त्याच्यामध्ये व्हॅट, सर्व्हिस टॅक्स वगैरे जे काही इनडायरेक्ट टॅक्स होते ते कॅन्सल केले गेले. मग टॅली विथ जीएसटी हा सॉफ्टवेअर वापरताना आपल्याला जीएसटी इनेबल करून घ्यावा लागतो किंवा त्याला ऑन करावा लागतो. जीएसटी चे आपल्याला जर टॅक्सेशन त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचे असतील, जीएसटी आपल्याला फाईल करायचं असेल, रिटर्न भरायचं असेल, तर आपले ट्रान्झॅक्शन करण्याच्या आधीच आपल्याला सेटिंग मध्ये जाऊन ते जीएसटी आपल्याला स्टार्ट करावं लागतं. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, आपली जी कंपनी आहे ती कंपनी सिलेक्ट करावी लागेल. F1 किंवा सिलेक्ट कंपनी. आपली जी कंपनी आहे जिच्यात आपण काम करतो ती आहे अर्णव कंपनी लिमिटेड. या अर्णव कंपनी लिमिटेड मध्ये आता मला काय करायचं आहे, जीएसटी चे ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. मग जीएसटी चे ट्रान्झॅक्शन टाकण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपल्याला F11 जे कंपनी फीचर्स आहे त्याच्यामध्ये जाऊन टॅक्सेशन मध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागतील. फर्स्ट ऑफ ऑल गो टू F11. याच्यामध्ये बघा तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहे कंपनी फीचर मध्ये, अकाउंटिंग फीचर, इन्व्हेंटरी फीचर्स आणि स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन. आता टॅक्सेशन आलंय म्हणजेच काय होईल, जीएसटी इथे आपल्याला सापडणार आहे. म्हणून क्लिक ऑन द स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन. कोणत्या कंपनीचं चेंज करायचं आहे, दोन कंपनी दिसत आहेत. मी माझी कंपनी घेणार आहे, अर्णव कंपनी. लिस्ट मधून आपण सिलेक्ट करायचं. याच्यामध्ये बघा इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जीएसटी तुम्हाला इनेबल करायचं आहे का, येस. देन टॅब दाबल्यानंतर आपण पुढच्या याला जातो, सेट ऑर अल्टर जीएसटी डिटेल्स. तुम्हाला जीएसटी डिटेल्स भरायचे आहे का, तर आपण इथे येस म्हणायचं. येस म्हटल्यानंतर एक सेपरेट विंडो ओपन झाली. मी जेव्हा जीएसटी इनेबल केला आणि डिटेल्सला येस म्हटलं तेव्हा सेपरेट विंडो या ठिकाणी ओपन झालेली आहे. तुम्हाला दिसते जीएसटी डिटेल्स. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आपल्याला भरावी लागेल. इथे बघा स्टेट दिलंय. स्टेट जे वर आपण गेल्यानंतर लिस्ट ऑफ स्टेट्स ओपन झाल्यात. हे बघा ही काळजीने तुम्ही भरण्याची गोष्ट आहे, कारण आपला जर एकदाचा स्टेट चुकला, जर आपण गुजरातचे असू आणि आपण महाराष्ट्र स्टेट निवडला असेल, तर नंतर जीएसटी कॅल्क्युलेशन करताना म्हणजे IGST, CGST, SGST कॅल्क्युलेट करताना खूप मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. म्हणून आपलं जे स्टेट आहे ते स्टेट या ठिकाणी निवडायचंय. माझं स्टेट आहे महाराष्ट्र. लिस्ट मधनं फक्त आपल्याला ते सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केलंय मी. नंतर रजिस्ट्रेशन जे टाईप आहे ते आपलं कंपोजिशन नाहीये, रेग्युलर डीलर आपण आहोत. रेग्युलर डीलर मध्ये आपण निवडायचं. नंतर एसएससी ऑफ अदर टेरिटरी आपल्याला येस करायचंय, कारण आपण जे काम करणार आहोत अदर टेरिटरी इतर प्रदेशात, इतर राज्यांमध्ये सुद्धा आपण आपला व्यवहार, व्यवसाय, बिझनेस करणार आहोत, म्हणून इथे येस करायचं. त्याच्यानंतर जीएसटी ऍप्लिकेबल फ्रॉम, कधीपासून तुम्हाला जीएसटी ऍप्लिकेबल करायचंय, 1 एप्रिल, 1 जुलै, साधारणतः आपण इथून चेंज करू शकतो किंवा तीच डेट पण आपण देऊ शकतो, 1 एप्रिल 2020. आता जीएसटीएन नंबर, UIN नंबर हा तुमचा जीएसटीचा नंबर असतो. तो कसा दिला जातो, तर आपलं जे कार्ड आहे, आधार कार्ड आणि आपल्या राज्याचा नंबर, कोड नंबर दिलेले असतात, त्या कोड नंबर नुसार हा जीएसटीएन नंबर तयार होत असतो. तो कसा तयार करायचा किंवा केला जातो मी तुम्हाला सांगेल. यानंतर पिरियडिटी ऑफ GSTR1. आता क्वार्टरली पण भरला जाऊ शकतो, मंथली पण भरला जाऊ शकतो. तुमचे ट्रान्झॅक्शन किती आहेत त्याच्यानुसार तुम्ही पर मंथ पण ट्रान्झॅक्शन किंवा रिटर्न भरू शकतात, फाईल करू शकतात, किंवा क्वार्टरली आफ्टर 3 मंथ्स तुम्ही तुमचा जो जीएसटी आहे तो त्याचा रिटर्न त्या ठिकाणी देऊ शकतात. तर मंथली मी इथे सिलेक्ट करणार आहे.
त्याच्यानंतर ई वे बिल ऍप्लिकेबल, आपल्याला येस करावं लागणार आहे. ऍप्लिकेबल फ्रॉम त्याच डेट, आपण इथे वेगळी डेट पण टाकू शकतो, पण आपल्याला ई बिल पण त्याच डेट पासून सुरू करायचं आहे. इथे तुम्ही लिमिट पण सेट करू शकता. थ्रेशोल्ड लिमिट इन्क्लूड्स, काय इन्क्लूड्स आहे? टॅक्सेबल अँड एक्झेम्प्टेड गुड्स, टॅक्सेबल गुड्स व्हॅल्यू, इनवॉइस व्हॅल्यू. इथे तुम्ही टॅक्सेबल अँड एक्झेम्प्ट गुड्स व्हॅल्यू घेऊ शकतात. आपण सध्या इनवॉइस ठेवूयात. थ्रेशोल्ड लिमिट तुम्ही सेट करू, आपण 50,000 तिथे लिमिट ठेवूयात. नंतर ऍप्लिकेबल येस. इंट्रास्टेट, मी कालच्या लेक्चरला तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं असेल तर इंट्रास्टेट म्हणजे काय आणि इंटरस्टेट म्हणजे काय ते बघितलं. इंट्रास्टेट म्हणजे काय? विदिन स्टेट. इंटरस्टेट म्हणजे काय? आउट ऑफ स्टेट. लोकल आणि आउट ऑफ स्टेट म्हणजे महाराष्ट्रातून गुजरात, महाराष्ट्रातून राजस्थान, राजस्थान मधून कर्नाटका. आणि इंट्रास्टेट म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात, शेंदुर्णीतनं पुण्यात, पुण्यातनं मुंबईत, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात, राजस्थानच्या राजस्थानमध्ये, एका स्टेटमध्ये झालेले सेल्स आणि परचेस ट्रान्झॅक्शन. मग आपण त्याला येस करूयात. कालचं लेक्चर तुम्ही बघितलं असेल तर ते तुम्हाला क्लिअर असेल. नंतर लॅबिलिटी रिसिप्ट पण तुम्ही येस करू शकतात, नाही केलं तरी चालेल. रिव्हर्स चेंज. नंतर सेट अल्टर जीएसटी रेट डिटेल्स, हे महत्वाचं, हे लक्षात ठेवा. जर आपल्याला जीएसटी रेट दुसरीकडे पण सेट करता येतात, इथून सुद्धा तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्ही इथे येस म्हणणार तेव्हा एक सेपरेट विंडो पुन्हा ओपन होईल जीएसटीच्या रेटसाठी. आता जीएसटीचे रेट, माझ्या कंपनीचे टॅक्सेबिलिटी, तुम्ही एक्झम्प्टेड, नील रेट आणि टॅक्सेबल. आता इथून काय घेणार तुम्ही? टॅक्सेबल. जे टॅक्सेबल गुड्स आहेत त्यांना किती पर्सेंट इंटरग्रेटेड टॅक्स आहे? सपोज मी टाकते इथे 18%, मी इथे टाकणार आहे 18%. तुम्ही अननोन घेतलं सपोज, जीएसटी डिटेल्स मी येस केले, हे ओपन झालं. अननोन तुम्ही घेतलं, एक्झम्प्टेड गुड्स असेल तो टाकू शकतात, नील रेटेड तुम्ही टाकू शकतात. मी टॅक्सेबल घेतलंय इथे 18%. आता मी विंडो सेव्ह करणार. ऍप्लिकेबल फ्रॉम दॅट डेट मी तिथे सेव्ह केलं. नंतर इथे जीएसटी क्लासिफिकेशन पण आहे. जीएसटी क्लासिफिकेशन तुम्ही ऑलरेडी यस आहे, ते पण HSN नंबर नुसार आपल्याला जीएसटी क्लासिफिकेशन करता येतं, ते आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी वाय प्रेस करून मी ही स्क्रीन ऍक्सेप्ट करते. याच्यानंतर कोणतेही चेंजेस न करता फक्त आपण काय केलंय, जीएसटीचे डिटेल्सला येस केलंय ना, जीएसटी डिटेल्स येस केलं. नंतर त्याची संपूर्ण माहिती आपण भरून घेतली या ठिकाणी. नंतर आपण त्याचे रेट्स पण सेट केले, मंथली आपण त्याला घेतलं, ऍप्लिकेबल डेट टाकली, थ्रेशोल्ड लिमिट आपण त्या ठिकाणी टाकलं आणि जीएसटीचे रेट्स आपण या ठिकाणी सेट केले. 18% दाखवतोय. नंतर आपण स्क्रीन सेव्ह केली. तर या पद्धतीने आपण हे संपूर्ण जीएसटीचे डिटेल्स ऑन करू शकतो किंवा इनेबल्ड करू शकतो. ही पहिली प्रोसेस आहे. हाऊ टू इनेबल जीएसटी इनटू टॅली, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर आपण काय काय केलं? सगळ्यात आधी सिलेक्ट आवर कंपनी, आपली कंपनी तुम्ही सिलेक्ट केली. मी माझी कंपनी सिलेक्ट केली. त्याच्यानंतर गो टू F11, इट मीन्स कंपनी फीचर्स. आपल्याला F11 प्रेस करून कंपनी फीचर्स मध्ये जायला लागलं. कंपनी फीचर्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला टॅक्सेशन म्हणजे स्टॅच्युटरी अँड टॅक्सेशन मध्ये आपण गेलो. त्याच्यामध्ये कंपनी सिलेक्ट केली. मी अर्णवची सिलेक्ट केली होती. सपोज तुमची कंपनी इथे XYZ नावाने असेल, प्रवीण लिमिटेड, तर मी ती सिलेक्ट करते आणि त्याच्यामध्ये इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स येस करायचं, ऑलरेडी येस आहे. सेट अल्टर जीएसटी डिटेल्स तिथे येस करायचं. सेट अल्टर जीएसटी म्हटल्यानंतर सेपरेट विंडो ओपन होईल, ही सिलेक्ट झाली. ही जी विंडो आहे त्याच्यामध्ये जी जी आवश्यक माहिती आहे ती भरायची. सपोज प्रवीण लिमिटेडचा जो स्टेट आहे तो मी कर्नाटका सिलेक्ट करते. त्याने जीएसटी टाकून ठेवला असेल म्हणून तो घेत नाहीये. कर्नाटक, केरळ, तो फक्त महाराष्ट्र घेईल. तर मी महाराष्ट्र घेते या ठिकाणी.
त्याच्यानंतर तो रेग्युलर डीलर आहे, टेरिटरी अदर टेरिटरी त्याला ऍक्सेसेबल आहेत. 1 जुलै 2019 म्हणजे मागच्या वर्षाचं त्यांनी ट्रान्झॅक्शन केलेलं आहे म्हणून 19 पासून सुरू आहे. त्याचा जीएसटीएन त्याने टाकलेला आहे, पण हा चुकीचा आहे. साधारणतः जीएसटीएन टाकताना स्टेटचा कोड आणि आपला आधारचा कोड या पद्धतीने तो बनवला जातो. नंतर मंथली आपलं ते काम होणार आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा रिपीट करते हे. तदनंतर महत्वाचं काय आहे तर सेट ऑर अल्टर जीएसटी रेट डिटेल्स, इथे येस करायचं आणि इथेच रेट सेट करायचे. तुम्हाला चेंज पण करता येणार आहे. 12% काही गुड्स असतात है ना, रेट माहिती ना, 0, 5, 18, 28%. 0% काही माल जीवनावश्यक वस्तू असतात, मीठ वगैरे, मिल्क, याच्यावर जीएसटी लागत नाही. 5%, 12%, 18%, 28%, हे जे स्लॅब आहेत जीएसटीचे त्याच्यापैकी तुम्ही तुमची वस्तू कोणत्या टॅक्स रेटला बसते तो रेट आधी सेट करून घ्यायचा. जेव्हा आपण सेट करतोय बघा, तेव्हा इंटग्रेटेड तो सेट करतो आहे. इथे जेव्हा आपण सेट केलं तेव्हा तो कोणता टॅक्स दाखवतोय, इंटग्रेटेड. तो जेव्हा मी सेट केला तेव्हा तो बघा इथे कोणता दाखवतो, इंटग्रेटेड टॅक्स है ना, म्हणजे जो सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणारा टॅक्स आहे तो. मग तुम्ही म्हणाल मग याला सीजीएसटी आणि एसजीएसटी मध्ये कसा कन्वर्ट होईल, तर जेव्हा आपली विदिन स्टेट म्हणजे लोकल ट्रान्झॅक्शन असेल तेव्हा 12%च्या हाफ म्हणजे 6% हा सीजीएसटी काउंट होईल आणि 6% हा एसजीएसटी काउंट होईल. म्हणजे 12% बरोबर कॅल्क्युलेट केले जातील, परंतु ते डिवाइड होतील सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला. म्हणून आपल्याला फक्त इथं इंटग्रेटेड टॅक्स आपल्याला टाकावा लागतो आणि नंतर आपण ती स्क्रीन एंटर प्रेस करून सेव्ह करायची. ठीक आहे, या पद्धतीने आपण सगळे व्यवहार त्या ठिकाणी करू शकतो. तर हाऊ टू इनेबल जीएसटी त्याचा आपण आज प्रॅक्टिकल या ठिकाणी सगळ्यात आधी बघितलेलं आहे.